नमस्कार मंडळी. उन्हाळ्याचे दिवस आहेत. सगळीकडे आमरस आणि उसाच्या रसाची मेजवानी चालू आहे. पण त्याबरोबरच स्त्रियांमध्ये थोडेशा आजार सुद्धा वाढलेत आणि या आजारांपैकी प्रामुख्यानं दिसणारा आजार म्हणजे लघवीचं इन्फेक्शन किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होय. काय होतंय, उन्हाळ्यामुळं तहान खूप लागते, पाणी सुद्धा आपण भरपूर पितोय, पण त्याचबरोबर हवेत उष्मा इतका आहे की त्यामुळं शरीरातील पाण्याचं प्रमाण सुद्धा बरंच कमी होते. मग ते उन्हात जाऊन आल्यामुळे असू दे किंवा एसी मध्ये बसल्यामुळे असू दे, भरपूर जात असलेल्या घामामुळे असू दे, या सगळ्या गोष्टींच्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण खूप कमी होते. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे की पाणी कमी झालं शरीरातलं की लघवी तयार होणाऱ्या लघवीचं प्रमाण सुद्धा कमी होते. आणि लघवी कमी झाली की मग तिथं असलेले जंतू वाढून जंतू संसर्ग व्हायला चालू होते, म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची रिस्क वाढते. तर मंडळी, जर हा आजार नको असेल तर पाणी भरपूर प्या, सारखं सारखं लघवीला जात राहावा, घशाला कोरड पडेपर्यंत थांबू नका किंवा तहान लागेपर्यंत पाणी प्यायचं थांबवू नका. जरी तहान नसेल तरी सुद्धा बऱ्यापैकी पाणी पित राहावा. मग पाणी किंवा त्याच्याबरोबरच इतर द्रव पदार्थ सुद्धा चालतील. आणि लघवी तटवून ठेवू नका. याबरोबर जर त्रास अशा स्वरूपात असेल की ताप येतोय, लघवीच्या वेळेची जळजळ वाढलेली आहे, रात्रीच्या वेळेला सुद्धा लघवीला जायला लागते 2-3 वेळेला, किंवा दिवसा सुद्धा लघवीला जायचं प्रमाण वाढलंय, असं जर असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांना भेटा आणि त्यावरील पुढील औषध उपचार चालू करून घ्या. कारण सारखं सारखं होत असलेल्या इन्फेक्शनमुळं बऱ्याच वेळेला नेहमी लागू पडणारी प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक्स ही प्रत्येक वेळेला काम करतीलच असं नाही. अनेकदा आम्हाला पुढची टेस्ट सुद्धा करावी लागते लघवीची, की ज्याला आम्ही कल्चर सेन्सिटिव्हिटी म्हणतोय, की ज्यामध्ये कोणती प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक्स या लघवीच्या इन्फेक्शनवर काम करतील त्याचा अंदाज घेतला जातो आणि ते बघून त्याप्रमाणे अँटीबायोटिक्स देता येतात. तर मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्टीबरोबर मजा करण्याबरोबरच आरोग्याची सुद्धा भरपूर काळजी घ्या. तुम्हाला सर्वांना ही सुट्टी एकदम आनंदाची जावो हीच शुभेच्छा. थँक्यू.